बीडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांच्या माध्यमातून कामगार मंत्र्याला पोहोचवण्यासाठी किंवा कामगार मंत्र्याला किमान वेतन अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या हक्क समितीचे सर्व संघटना त्यांचे प्रतिनिधी आमचे बीडी कामगार महिला या ठिकाणी उपस्थित आहोत। मला वाटतं आहे कामगार मंत्र्यांना बीडी कामगारांचा विसर पडला आहे का विसरून गेले। मुंबईमध्ये 2 ते 3 बैठका झाल्या, मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये सर्वांचा अहवाल मागून घेतलं आणि 23 जूनला किमान वेतन जाहीर करणार म्हणलं। 23 जून गेलं, 23 जुलै गेला, आता ऑगस्ट महिना येत आहे, तरी देखील बीडी कामगारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार, खास करून कामगार मंत्री पुंडकर साहेब विसरून गेलेले आहेत। त्यांच्या अन्याय जो बीडी मालक लोक करत आहेत, शासनाला माझं आव्हान आहे की तुम्ही 23 तारखेला किमान वेतन जाहीर करतो म्हणलं तरी देखील हे मालक वर्गाने हुकुमशाही पद्धतीनं 10 ते 12 रुपये मजुरी वाढवून कामगारांना दिशाभूल करत आहेत, मजबुरीचा फायदा घेत आहेत, आम्हाला भीक मागायला लावत आहेत। आमच्या हक्क समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन केलं। अरे महिला भीक मागतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखी दिवशी भजन आंदोलन केलं, तरीसुद्धा या सरकारला, या कामगार मंत्र्याला सद्बुद्धी येत नाही। आता एक अशी इशारा आम्ही देत आहोत, आता या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त निवेदन देत तरी पत्ता नाही, म्हणतात मी हॉस्पिटलमध्ये आहे, काय काय कारणं सांगतात। त्यामुळं हे सरकारचा दुर्लक्षपणा, कामगार मंत्र्यांना पडलेला विसर बीडी कामगारांचा आणि मालकशाहीचा हुकुमशाहीपणा किमान वेतन बाबतीमध्ये होत आहे। तुम्ही ताबडतोब या किमान वेतन बाबतीमध्ये किमान वेतन जाहीर न केल्यास आमच्या हक्क समितीच्या वतीने आजचं आंदोलन हे सुंचू डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत। त्यांचा आदेश घेऊन सांगतो, आम्ही मुंबईला बीडी कामगार येऊन कामगार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर किंवा मंत्रालयासमोर आंदोलन करणार असा इशारा देतो। ताबडतोब किमान वेतन जाहीर करा, नाहीतर आमच्या आंदोलनाला सामोरं जा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात बीडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे। यावेळी कामगार सेनेचे माननीय विष्णू कारंपुरी महाराज, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी, राष्ट्रीय मजदूर इंटक संघटनेचे अध्यक्ष राहुल गुजर आदींच्या प्रमुख उपस्थितीत किमान वेतनासंबंधी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिलेले आहे। निवेदन देताना त्यांना समजून सांगितलेलं आहे की किमान वेतनच्या विषयासंबंधी मुंबई येथे आणि तसेच कामगार आयुक्त कार्यालयात अनेक बैठका झालेल्या आहेत। 23 जून रोजी कामगार मंत्री साहेबांनी किमान वेतन जाहीर करणार असे आश्वासन दिलं, तरीसुद्धा 2 महिने उलटून जात आहेत, आजपर्यंत किमान वेतन मिळालं नाही आहे। यासंबंधी त्यांचा निषेधार्थ भीक मागो आंदोलनसुद्धा केलेले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भजन आंदोलन केलेले आहे। आता आजसुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिलेले आहे आणि निवेदन देताना आम्ही विनंती केलेली आहे, साहेब आम्ही आजपर्यंतसुद्धा शांततेने आंदोलन करीत आहोत, आम्हाला दुसऱ्या मार्गाने आंदोलन करण्याचा भाग पाडू नका। महिला अजूनसुद्धा शांत आहेत, सहनशीलतेचा अंत पाहू नका। आजच्या परिस्थितीमध्ये बीडी कामगारांचे मुलं आणि मुली देखील त्यांनी म्हणतात की आंदोलन अजून भयंकर पद्धतीने छेडू, कॉक्रोच पद्धतीने छेडू। जर कॉक्रोच पद्धतीने छेडत असेल तर कामगार मंत्रीसुद्धा ठिकाणावर राहू शकत नाही, सहाय्यक कामगार आयुक्तसुद्धा राहू शकत नाही। तरीसुद्धा आजसुद्धा आम्ही कामगार मंत्री साहेबांना विनंती करीत आहोत, आजच्या आज किंवा येत्या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात आपण जाहीर करावं, जेणेकरून किमान वेतन मिळालं पाहिजे। महागाई वाढलेली आहे, आपण जेवढं विनंती करीत असतानासुद्धा आपण घेत नाही। याच्या पलीकडे अजून किती निदर्शने करायचं, निषेध किती करायचं, आपण जाणीवपूर्वक करू नका। कामगारांचा विचार करून त्वरित किमान वेतन लागू करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।